नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपला प्रश्न पहिला आहे, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द. पर्याय आहे नांदी, गण, स्वगत, गवळण. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नांदी. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी सुयोग्य शब्द कोणता? तर नांदी. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. आपल्याला दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर पर्याय आहेत नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य. उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सरस्वती. यातलं विशेष नाम कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 सरस्वती. प्रश्न क्रमांक 3, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? पर्याय आहे मासिक, साप्ताहिक, दैनिक, नियतकालिक. मित्रांनो, आपण या शब्दाचे अर्थ समजून घेऊयात. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे आणि नियतकालिके म्हणजे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नियतकालिके. नियतकालिके हे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे आहेत. प्रश्न क्रमांक 4, गटात न बसणारा शब्द ओळखा. आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय आहे कांता, नंदिनी, भार्या, अर्धांगी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदिनी. प्रश्न क्रमांक 5, तो फार हळू बोलतो. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तो फार हळू बोलतो या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहे. पर्याय आहे तो फार हळू बोलतो. तर यातलं क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 हळू. हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 6, जर एका सांकेतिक भाषेमध्ये दिल्ली हा शब्द 73541 असा, कलकत्ता हा शब्द 82589662 असा लिहिला जातो, तर या सांकेतिक भाषेत कॅलिकट CALICUT हा शब्द कसा लिहिला जाईल? प्रश्न समजून घ्या. जर एका सांकेतिक भाषेमध्ये कॅपिटल दिल्ली हा शब्द 73541 असा लिहिला जातो, तर कलकत्ता हा शब्द 82589662 असा लिहिला जातो, तर या सांकेतिक भाषेत कॅपिटल कॅलिकेट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर उत्तर आहे मित्रांनो, उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 825896. प्रश्न क्रमांक 7, आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 झाले आहेत, तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले होते? पर्याय आहे 8:45, 9:15, 9:45, 7:45. पर्याय लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8:45. आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 झाले आहेत, तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले आहेत? 8:45. प्रश्न क्रमांक 8, जर A वजा B म्हणजे अधिक, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले व D म्हणजे भागिले, तर 27B 81D 9A 6C2. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24. प्रश्न क्रमांक 9, एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे, तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील? एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे, तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील? पर्याय आहे 8, 10, 20, 9. स्पर्धेमध्ये एकूण किती मुलं आहेत? 5. या 5ही मुलांना
प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे. तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील? 10. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10. प्रश्न क्रमांक 10. एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी भाषा बोलतात, 8 मुली इंग्रजी भाषा बोलतात. दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलीची संख्या 3 आहे. 3 ही संख्या दोन्ही भाषा येत नाही या मुलींची संख्या आहे. तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलीची संख्या किती आहे? प्रश्न समजून घ्या. एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी भाषा बोलतात, 8 मुली इंग्रजी भाषा बोलतात. दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलीची संख्या 3 आहे. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या किती? दोन्ही भाषा येणाऱ्या मुलीची संख्या किती? पर्याय आहे 2, 4, 3, 5. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 मुली. दोन्ही भाषा येणाऱ्या मुलीची संख्या किती? तर 3. प्रश्न क्रमांक 11. जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल? 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल? पर्याय आहे रविवार, मंगळवार, सोमवार, बुधवार. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, मंगळवार. 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगळवार. प्रश्न क्रमांक 12. विसंगत क्रमांक शोधा. विसंगत क्रमांक शोधा. 41, 43, 47, 49, 53, 61, 71, 73 यापैकी विसंगत क्रमांक कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 49. 49 हा क्रमांक विसंगत आहे. प्रश्न क्रमांक 13. एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत. सूर्यकिरणे कुठे पडली? तर त्याच्या पाठीवर. तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? पर्याय आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उत्तर समजून घ्या. प्रश्न समजून घ्या मित्रांनो. एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहे, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4, उत्तर दिशा. तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? तर उत्तर दिशा. प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायापैकी विसंगत पर्याय ओळखा. पर्याय आहे सहारा, आफ्रिका, थर, भारत, गोबी, मंगोलिया, कलहरी, अमेरिका. यातला विसंगत पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, कलहरी, अमेरिका. प्रश्न क्रमांक 15. रीटाने वीणाला काय सांगितले? समजून घ्या मित्रांनो प्रश्न. रीटाने वीणाला सांगितले. कोणी सांगितले? रीटाने वीणाला सांगितले, काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे. तर त्या मुलीचे रीटाच्या मैत्रिणीशी काय नाते आहे? रीटाने वीणाला सांगितले, काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे. तर त्या मुलीचे रीटाच्या मैत्रिणीशी काय नाते आहे? पर्याय आहे भाची, आत्या, चुलत बहीण, मावशी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चुलत बहीण. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओनली जी के अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा.